हॅलो गाईज, वेलकम टू अश्विनी किचन। तर मी आज इथे तुम्हाला साईपासून तूप बनवलेलं दाखवणार आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये साई तर असतेच, तशीच माझी इथे 15 ते 20 दिवसाची साई साठलेली आहे। त्याची मी तूप बनवणार आहे। यासाठी मी एक मिक्सर जार घेणार आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी साई आणि अर्धा ग्लास पाणी ओतलेले आहे। आता मी हे फिरवून घेत आहे। आता हे पहा, याच्यावरती खूप छान असे लोणी आलेले आहे। तर आता मी एका पॅनमध्ये याला काढून घेणार आहे आणि या प्रकारे मी सगळे साई असेच मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे लोणी काढून एका भांड्यात घेणार आहे। हे पहा, आता इतक्या छान प्रकारे वरती लोणी आलेले आहे। आता हे लोणी एका भांड्यामध्ये काढून घ्यावे आणि स्वच्छ असे धुवून घ्यावे। एवढे स्वच्छ धुवायचे की त्याच्यामध्ये पूर्ण स्वच्छ पाणी निघले पाहिजे। आता हे गरम करायला ठेवूया। तर हे गरम झाल्यानंतर एका दुधासारखेच दिसते। तर हे चांगल्या प्रकारे फेटून मी गरम करायला ठेवलेले आहे। तसेच आता हे छान प्रकारे फेटून झालेले आहे। हे पहा, बॉईल पण होत आहे। आता तसेच मी इथे तुम्हाला टिप्स देणार आहे। तर आपले तूप जास्त काळ टिकावे यासाठी मी याच्यामध्ये 2 लवंगा वापरणार आहे। तसेच माझ्याकडे तूपला कड देण्यासाठी माझ्याकडे इथे पान नाही आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये तुळशीची पाने वापरणार आहे। हे पहा, आपले तूप छान प्रकारे तयार होत आहे। आता कड चांगला बसायला चालू झालेला आहे आणि अशा प्रकारे चांगले काळे होऊन द्यायचे। याच्यामुळे आपले तूप व्यवस्थित व छान लाल असे होते आणि त्याचं वाव खूप सुंदर असे याची स्मेल येत आहे। आता हे शांत झालेले आहे। आता गॅस बंद करून याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे थोडीशी तुळशीची पाने आणि लवंग टाकावी, यामुळे तूप खराब होत नाही।